हुंड्यामुळे सासरच्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून पुण्याच्या वैष्णवी हगवणेने आपला जीव दिला। या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे। मात्र तरीही राज्यातील हुंडाबळीच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसतीये। आता पनवेलमध्ये एका महिलेचा हुंड्यासाठी छळ करण्यात आल्याचं समोर आलंय। या जाचाला कंटाळून या महिलेनं आपल्या छोट्या मुलीसह आयुष्याची अखेर आपल्याच वाढदिवशी केली। पनवेलच्या पेठाली गावातून ही धक्कादायक बातमी समोर आली। सोनम केणी नावाच्या विवाहितेचा हुंड्यासाठी छळ करण्यात येत होता। घर बांधण्यासाठी 20 लाख रुपये हवे आणि वंश वाढवण्यासाठी मुलगा हवा म्हणून सासरी तिचा आटोनात छळ केला जात होता, असा दावा करत सोनमला छळ करून मारल्याचा आरोप तळोजा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत सोनमचे वडील ज्ञानेश्वर श्याम पाटील यांनी केलाय। याबाबत सोनमच्या बहिणीनेही अत्यंत गंभीर आरोप केलेत। सोनमला पहिली मुलगी झाली आणि दुसरी देखील मुलगीच झाल्यानं घरात तिच्यावर सर्वजण नाराज होते। अखेरीस एके दिवशी तिची छोटी मुलगी संशयास्पदरित्या घरीच मृत अवस्थेत सापडली। त्यानंतर जादूटोणा देवदेवस्की सुरू झालं। मुलगा होण्यासाठी एका मांत्रिकाकडे जंगलात नेऊन सोनमच्या मांडीत इंजेक्शन देत असल्याचा खळबळजनक दावा तिच्या बहिणीनं केलाय। तक्रारीनुसार 1 मे 2025 रोजी सोनमचा पती अभिषेक बाळाराम केणी, सासू प्रभावती बाळाराम केणी विरोधात गुन्हा दाखल झालाय। गुन्हा दाखल होताच पती अभिषेक केणी आणि सासू प्रभावती केणी हे दोघेही फरार झालेत। सोनमला कायमचं गमावलेलं तिचं कुटुंबीय मात्र अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।